पश्यति रामकोशं गणेशम् एकदन्तं च चिन्तामणिं विनायकं दुर्गिराजं मयूरेशं लम्बोदरं गजाननं हेरम्बं वक्रतुण्डं च वेङ्कटराजं जगद्गुरुम् आशापूरन्तु वरदं विकटं धरणीधरं सिद्धिबुद्धिपतिं वन्दे ब्रह्मणस्पतिकौस्तुतं माङ्गल्येशं सर्वपूज्यं लग्नानां नायकं परम् एकविंशतिनामानि गणेशस्य महात्मना जपकाले पठेद्यस्तु यात्रा काले विशेषतः विघ्नानि तस्य नश्यन्ति सर्वत्र विजयी भवेत् इति श्रीगणेशचैतन्यनामकोशं सम्पूर्णं श्रीगणेशार्पणमस्तु। प्रारम्भिं विनति करु गणपति विद्यादया सागरा अज्ञानपहरूनि बुद्धिमतिवे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखहरुणि देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका कदंबा भक्ता बहुतोषवी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन्द्रशारदार्धवना या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माकृतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती नित्येषजाड्यापहा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आज आपण मननाचा, मी याला प्रवचनापेक्षा मनन म्हणेन, आणि इथे जे आपण सर्व उपस्थित आहात त्यांच्याशी एक आपण डायलॉग, बाय द वे मी मधून मराठी हिंदी इंग्रजी असा कदाचित वापर होऊ शकेल. आपल्या सर्वांचे एक संवाद त्याच्यातनं साधता येईल अशी माझी अपेक्षा आहे, असा माझा प्रयत्न राहील. आणि नुसतं वन वे नेरेशन होण्यापेक्षा जे आपण डायलॉग करू शकतो तर त्याला अधिक रंगत येईल असे मला वाटते. त्या आपण सर्वांनी त्या बाबतीत ओपन जावं. आपण मनामनाने असे प्रश्न विचारत राहील. तर आता पण मननाचा विषय आहे. आता आपला मननाचा विषय आहे माते संगोत प्रकरण. कदाचित हे नाव इथे जे कोणी उपस्थित आहेत त्या या माते संगोत प्रकरणी हे शब्द आपण ऐकलेले आहेत का? नाही. कोणी ऐकलेले असल्यास सांगावं. नाही. आणि माझी खात्री आहे की आपण ऐकलेले आहेत, फक्त ते इतक्या ह्याने आपण सर्व महाभारत बघत असतो. आणि महाभारताच्या सुरुवातीला हा कर्मण्यवाधिकारचे श्लोक जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो आपण ऐकत असतो. आणि त्याची दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीचा दुसरा भाग हा आहे. त्याविषयी आपण जास्त बोलू. मला असं वाटतं, आणि हा विषय माझ्या चर्चेत माझ्या ऑफिसमधल्या टीम्सबरोबर, माझ्या स्टुडंट्सबरोबर नेहमी राहिलेला आहे. कारण मला तो प्रिय आहे तो विषय. आणि मला असं वाटतं की तो पण महाभारत सिरीज एकदा नाही दोनदा बघितलं असेल. आणि प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला हे शब्द यायचे, पण ते आपल्या लक्षात न राहण्याचं कारण समाजामध्ये आपण डिस्कशन करताना, चर्चा करताना नेहमी त्या पहिल्या भागाची करतो, कर्मण्यवाधिकार असते. आणि माझं मत असं आहे, आणि आपण पुढे ते डेव्हलप करू
की जोपर्यंत तो दुसरा भाग त्याचा आपल्याला समजत नाही तोपर्यंत कर्मण्यवादाच्या रस्त्याचा पूर्ण अर्थ आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये त्याचं रूपांतरण किंवा आपण त्या जीवनाला त्याचा गायडन्स म्हणून वापरू शकत नाही असं माझं मत आहे आणि आपण सगळे त्या बाबतीत आपण बोलू पुढे. तर तो जो श्लोक आहे तो आपण परत एकदा म्हणूया कर्मण्यवाधिकाराचे आणि त्याच्यातल्या प्रत्येक अक्षराची फोड करून आपण पुढे जाऊया. कर्मण्येवाधिकारस्ते कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुः मा ते संगोत्स्वकर्मणि. तर आपण जरी फोकस माते संगोत्स्वकर्मणीवर करणार असलो तरी पण आपण सुरुवात करूया पहिल्या ओळीपासून आणि त्याचा थोडा अर्थ आपण समजून घेऊया आणि मग शेवटच्या ओळीवर जाऊया. तर हा जो श्लोक आहे त्याची इंटरप्रिटेशन पुष्कळ वेगवेगळी आहे. म्हणजे अगदी म्हणजे मी फक्त माझं कर्म करणार, मी रिझल्ट गॅरंटी करू शकत नाही किंवा माझा मॅनेजर मला रिझल्ट ओरिएंटेशन सांगतो पण श्रीकृष्णाने तू सांगितलं की रिझल्टकडे बघू नका, तुम्ही तुमच्या कर्मावर फोकस करा. त्या अशा प्रकारच्या सगळ्या वेगवेगळ्या डिस्कशन देतात. याचं कारण आपण पूर्णपणे तो श्लोक समजून घेऊ शकलेलो नाही आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून मी हा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला माझ्या सुदैवाने श्रीयुत वसंतराव नानिवडेकर, श्री वसंतराव नानिवडेकर, वसंतराव शंकर नानिवडेकर हे गुरु लाभले होते. त्यांच्याकडूनही हा श्लोक समजून घेण्यामध्ये मला माझ्या तरुण वयात आणि आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे गीतेच्या स्पर्धा पुष्कळ असायच्या आणि मी पाठांतर करायचो. त्याबरोबर श्रीयुत नानिवडेकर तर मला अर्थही शिकवायचे. त्यामुळे हा सगळा अर्थ एवढ्या वर्षानंतर लक्षात जरी नसला तरी ती बॅकग्राऊंड तयार झालेली होती आणि त्यावेळेला जे काही मला ट्रेनिंग मिळालेलं होतं त्यातला थोडासा भाग पुढे मी अभ्यास केला थोडासा भाग त्याचा आपण सगळे शेअर करू, एकमेकांशी डिस्कस करू. तर आपण आता शब्द घेऊया म्हणजे मग आपल्याला त्याची फोड करून पुढे जाता येईल. तर हा शब्द संस्कृतमध्ये आपल्याला कल्पना आहे की संस्कृतमध्ये जास्तीत जास्त शब्द सलग म्हटले जातात, संधी सकट म्हटले जातात. संधी फोडून म्हणण्याची पद्धत संस्कृतमध्ये नाही आहे आणि जशी अपेक्षाही आहे की म्हणजे आपण सर्वांनी गंगालहरी सुद्धा नाव ऐकलं असेल तर गंगालहरीमध्ये कित्येकदा पूर्ण श्लोक हा एक शब्द असतो. तर अशा प्रकारची संस्कृतची रचना असल्यामुळे आपल्याला कधी कधी ते समजायला कठीण जातं. म्हणजे मला आठवतं 1975-76 साली आपला तो दुसरा जो प्रसिद्ध श्लोक आहे गीतेचा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर मी अशा डिस्कशन ऐकलेल्या आहेत ट्रेनमध्ये की भारत का पहिल्यांदा अर्थ आपला देश भारत त्याच्याशी धर्माचा संबंध धर्मराजाशी केलेला आहे. या पुष्कळ लोक वेगवेगळ्या प्रकारे तो डिस्कस करतात. त्याचं कारण संस्कृत डेफिनेटली कठीण आहे परंतु तरी सुद्धा ते आपल्या भाषेच्या जवळ आहे, मराठी भाषेच्या पुष्कळ जवळ आहे. तर आता आपण हा प्रयत्न करणार आहोत की आपल्याला हा मराठी भाषेच्या जवळ आणून हा श्लोक पूर्णपणे कसा समजून घेता येईल किंवा आपण त्याची प्रॅक्टिकल एक्झाम्पल बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जी एक्झाम्पल ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला मला असं वाटतं की हा संवाद जर फक्त माझ्या आयुष्यातल्या एक्झाम्पल्सपेक्षा किंवा मला माहिती असलेल्या एक्झाम्पल्सपेक्षा आपण सुद्धा जर एनरिच करू शकलात, आपण या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं असताना एनरिच करू शकलात तर ते फार छान आहे. तर कर्मण्यवाधिकारतेच्या पहिल्या याच्यापासून सुरू करूया. कर्मणी एव अधिकाराते हा जो एक शब्द आहे कर्मण्येवाधिकार असते त्याची फोड अशी आहे कर्मणी. कर्मणी ही कर्म या नामात
ती सप्तमी आहे. सप्तमी ही जी ही आहे, संस्कृतमध्ये हा जो शब्द सप्तमीमध्ये येतो त्याचा अर्थ आपण जागा दाखवतो की कुठे आहे, म्हणजे वर, आत किंवा बाजूला, हे जेव्हा असं त्यावेळेला सप्तमी येते. तर कर्मणी एव अधिकार ते, तर कर्मणी म्हणजे कर्मामध्ये किंवा कर्मावरच तुझा अधिकार आहे. मा फलेषु करायचं, मा याचा अर्थ नाही, फलेषु म्हणजे फळांमध्ये, फलेषु सुद्धा सप्तमीच आहे, फळांमध्ये तुला अधिकार नाही. मा कर्म फल हेतू भू, मा म्हणजे नको. मी हा पहिल्या घालवणार आहे, कारण तो जर आपल्याला समजला ना आपण पुढे चांगलं समजू, म्हणजे पुढची विश्लेषण चांगलं होते. मा कर्मफल हेतु माते संतः अस्तु कर्म, पहिल्यांदा मा कर्मफल हेतू, मा कर्मफल हेतु म्हणजे डू नॉट बिकम अटॅच. हेतू म्हणजे तुझा त्याच्यासाठी म्हणून तू काम करू नको, त्याला तेच फक्त प्रिय आहे म्हणून तू काम करू नको. आपण ते गोल ओरिएंटेशन आणि त्याच्यावर प्रेम करणं आणि अटॅच असणं आणि त्याच्यामुळे निराश होणं आणि डिटॅच असणं, या सगळ्या गोष्टींचा फरक आपण पुढे बघू. पण आता आपण असं समजूया की अटॅचमेंट सोडून घे. त्या तुझ्या तुझं जे हे आहे, कर्माचा फल आहे, त्याच्यानंतर जो परिणाम येणार आहे त्याला अटॅच राहू नको. तुझं तू कर्म कर आणि पुढे जा. आणि माते संगा अस्तु अकर्मी, तो एकच फरक शब्द आहे. माते संगोत प्रकर्मणी येणार आहे, तर तिथं आपण कोड केली तर मा ते म्हणजे तू किंवा तुझा संग, मराठीमध्ये आपण संगती म्हणतो, तुझी संगती अकर्मणी बरोबर होती. मा ते संगा असतू म्हणजे असावा. तुझा संघ किंवा तुझी संगत किंवा तू जे करतोय ते अकर्मणीकडे नेणारं नसावं. अकर्मणी म्हणजे ना करता किंवा ते काम न करणार. आणि हे कधी होतं, ज्यावेळेला आपल्याला आपलं कर्तव्य किंवा आपण जे करायला निघालेलो आहे त्याच्यापासून आपण दूर जायला लागतो, त्यावेळेला आपण अकर्मणी होतो. आणि याचा संदर्भ मुळात गीतेच्या पहिल्या श्लोकात आहे, जो अर्जुन विषय त्याच्याकडे पण आपण येऊ. तर हा जो श्लोक आहे, माझ्या दृष्टीने गीता या गोष्टीमुळे जन्माला आली. गीता काय जन्माला आली म्हणजे गीता हे काय आहे, आपल्या सगळ्यांना गीतेच्या बेसिक बॅकग्राऊंडविषयी माहिती आहे की अर्जुन हा समरांगणामध्ये लढायला उभा होता आणि त्याने एक लढायला नकार दिला, म्हणजे लढण्यापासून परावृत्त झाला आणि त्याला परत हे करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी म्हणून जे पुस्तकाने एवढी 18 अध्यायांची गीता झाली. आणि 18 का लागले त्याविषयी पण आपण बोलू की 2 वाक्यात का नाही झालं, ते हाच एवढाच प्रॉब्लेम होता, तो 2 वाक्यात का नाही झाला, त्याच्याविषयी आपण बोलू. पण आता आपण एवढंच लक्षात ठेवू की हे अर्जुनाला ना युद्धासाठी उद्युक्त करण्यासाठी झालं, तो अकर्मणी होत होता म्हणून झाला. तो अकर्मणी कसा होत होता हे पण आपण बघू. तर हा जो अर्थ आहे त्याचा, तो जो अर्थ आपण घेतला, माते संघा अस्तु अकर्मणी, म्हणजे तुला अकर्मणीचा संघ नको, तुला न करण्याचा संघ नको, तू ती गोष्ट टाळायला बघू नको. हा जो आहे तो कर्मणीवादिकापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. पुष्कळदा आपण आपलं कर्म करायला नाकारत नसतो, आपल्याला माहिती असतं साधारण की आपल्याला काय करायचं, पण पुष्कळदा आपण प्रोक्रॅस्टिनेशन करतो. आपण आपल्याकडे असलेला जो पंथ आहे, आपल्याकडे असलेला जो प्रोग्राम आहे, आपल्याकडे असलेलं जे काम आहे ते आपण कुठेतरी अर्धवट करतो आणि आपल्या आयुष्यात पुष्कळ वेळेला घडतं. तर ते जास्त महत्त्वाचं आहे जे अर्जुन करायला निघाला होता. आणि तुम्ही नुसतं इमॅजिन करा की अर्जुन ते करायला निघाला होता की, आणि ते त्यावेळेला दुसरी कृष्णाने डोळ लागले असते, ठीक आहे नाही लढायचं ना, त्याला वेळ जाऊ. तर काय झालं असतं, महाभारताचं पुढे काय झालं असतं याचा नुसता विचार करा. आणि तसंच अगदी तेवढं महाभारतासारखं नाही, पण तसंच आपल्या आयुष्यात वेळोवेळी होत असतं. आणि हे होऊ नये यासाठी म्हणून हा
अशा गोष्टी का होतात आणि त्याच्यामध्ये आपण कसा विचार केला पाहिजे, काय विचार केला पाहिजे, हे आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. मी कुठलाही त्याच्यात गुरु असल्याचा क्लेम करत नाही, पण मी त्याच्यात मनन केलेलं आहे आणि माझ्या नशिबाने बरं त्याच्यात जसं मी भाषेच्या विषयी पहिल्यांदा सांगितलं तसं मला थोडंसं मी माझ्या बोलण्याच्या कंटेंटविषयी मला सांगते की आपल्या सर्वांना आपल्या स्वतःचा अनुभव येतो, आपल्या घरातल्यांचा अनुभव येतो, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या शाळेतले मित्र, कलिग या सगळ्यांचा अनुभव आपण येतो आणि त्या अनुभवातून आपण शिकत जातो आणि आपण जी प्रिन्सिपल शिकलेली असतात ती टाळून पाहतो. माझ्या बाबतीत तेच झालेलं आहे. हा जो गीतेचा अभ्यास, मी आर्यन हायस्कूलमध्ये होतो आणि आमच्याकडे 15 मिनिटं गीतेचा तास जवळजवळ 5वीपासून मला वाटतं 11वीपर्यंत दररोज 15 मिनिटं गीतेचा तास होता. त्यामुळे गीता हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ. आपल्याकडे तिथे सुद्धा गीतेचे असायचे. मला वाटतं 1957 पासून 1967 पर्यंत मी जोपर्यंत मी जे होतो तोपर्यंत प्रत्येक वर्षी जेव्हा गीता ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला हेल्प करून गेलेली आहे आणि माझी खात्री आपल्यापैकी पुष्कळांना तो अनुभव आलेला असेल, विशेषतः केंद्राच्या लोकांना आणि कदाचित आर्यन हायस्कूलमधल्या लोकांना. मी थोडी कदाचित ती जास्त सिरियसली घेतली असेल, प्रत्येक गोष्ट पुस्तकामध्ये टाळून बघितली असेल आणि त्याचा केला. आपण पुढे जाण्यापूर्वी काही कोणाला शेअर करायचे का? तर इथे आणि हे आपण जर त्या श्लोकाचं भाषांतर बघितलं तर आता मी ते भाषांतर साधारणपणे जसं 4 ठिकाणी आहे तसंच म्हटलं. तर तिथे अधिकार हा जो शब्द आहे त्या अधिकार शब्दाचा एक वेगळा अर्थ मला श्रीयुत गांगुडेकरांनी शिकवला होता आणि तो मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. काय आपलं काय अधिकार, कर्मणी देव अधिकारात आहे त्याचं पुष्कळशा ट्रान्सलेशन काय होतं, तुझा हक्क फक्त कर्मावर आहे, बरोबर. किंवा इंग्लिशमध्ये घेतलं तर युअर राईट इज ओनली ऑन युअर ड्युटी, करेक्ट. यू डोंट हॅव एनी राईट्स ऑन द. पण मी त्याच्यावर आणखीनही संदर्भ वाचले आणि माझ्या शिक्षकांचं मत त्यावर जे मला कायमचं पटलेलं आहे ते असं आहे की अधिकार हा शब्द अधिपत्य, ॲबिलिटी टू कंट्रोल, ॲबिलिटी टू इन्फ्लुअन्स या मार्गावरती वापरलेला आहे. आपण ज्याला हक्क म्हणतो तर हक्काचा नाही आहे संबंध. मी काय मॅनिप्युलेट करू शकतो, तर मी माझं कर्म मॅनिप्युलेट करू शकतो. मी लढायचं का नाही लढायचं, परीक्षेला बसायचं का नाही बसायचं, मी इथे येऊन भाषण द्यायचं का नाही द्यायचं, मी प्रवचन करायचं का नाही करायचं, या गोष्टी मी माझ्या हातात करू शकतो. पण त्या केल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा रिझल्ट काय येईल हे माझ्या अधिकाराच्या कक्षेत आहे आणि अधिकार म्हणजे माझ्या अधिपत्यात नाही. त्यामुळे तो राईट हा शब्द जो आपण हक्क म्हणून वापरतो ते पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही त्याचा विचार कराल तर म्हणजे लक्षात येईल की त्याचा अधिकार हा शब्द नाही आहे. अधिकाराचा अर्थ हक्क नाही आहे, पण अधिकाराचा अर्थ अधिपत्य, ॲबिलिटी टू कंट्रोल, ॲबिलिटी टू रूल. आमच्या गोष्टीचा या गोष्टी आता सुद्धा मी पॉलिटिक्स अवॉइड करणार आहे, पण तरी या पर्टिक्युलर ॲक्शन आता सुद्धा तालिबानने अफगाणिस्तानवर काय मिळालं, अधिकार मिळाला, तर तो हक्क नाही मिळाला आहे, अधिपत्य मिळालं आहे. मी पॉलिटिकल अवॉइड करणार आणि पण तरी माझ्या आता पटकन डोक्यात आधी करताना मी सांगितलं. तर अधिपत्य म्हणजे प्रभुत्व, त्याच्यावर बदल करण्याची शक्ती, त्याच्यावर आपल्याला हो किंवा नाही म्हणण्याची शक्ती, किती वेळात करता येईल किंवा किती वेळानंतर करता येईल ते म्हणण्याची शक्ती म्हणजे अधिकार. ठीक आहे. आणि हा अधिकार आपल्याला फक्त हे प्रभुत्व आपल्याला फक्त आपण काय करणार किंवा नाही करणार याच गोष्टीवर असतं. हे प्रभुत्व आपल्याला कधीही काय होईल या गोष्टीवर नसतं. ते याचा एक पुढे ठेवू नका, कारण हा जो अर्थ आहे हा मला वाटतं फार महत्त्वाचा आहे आणि तो आपण जाणला पाहिजे. आणि हा जो श्लोक आहे तो श्लोक मुळात बॉन्ड का झाला हे आपण बघितलं.
तर आपण त्याची थोडी आणखीन पार्श्वभूमी बघू की त्यावेळेला काय चाललेलं होतं याच्यामध्ये आपल्या रणांगणामध्ये. कारण नुकतंच असं नव्हतं की अर्जुन फ्लाईट पकडायला चालला होता आणि फ्लाईट बोर्ड करायच्या अगोदर त्याने कृष्णाला सांगितलं की आवाज गेला काहीतरी हल्लेलं दिसतं. फ्लाईट बोर्ड करायच्या अगोदर त्याने कृष्णाला सांगितलं जाऊ दे आपण नको चेकिंग करूया. Audio input. की जाऊ दे आपण नको जे त्यावेळी ती परिस्थिती समजून घेण्याची जरुरी आहे. आणि याचं कारण असं आहे की आपलं आयुष्य म्हणजे पण एक प्रकारचं रणांगण आहे. त्याच्यामधले प्लेयर्स वेगळे असतील, त्याच्यामधल्या सिच्युएशन्स वेगळ्या असतील, त्याच्यामधल्या लढाया तलवारीने किंवा धनुष्यबाणाने लढल्या जाऊ जात नसतील. परंतु ते पण त्यामुळे आपण ती परिस्थिती समजावून घेऊया त्या परिस्थितीमध्ये काय घडलं होतं. तर आपण थोडीशी त्या पहिल्या अध्यायातल्या श्लोकांची उजळणी करूया. तरी मला एक श्लोक पाठ असले तरी मी कागद बघणार आहे कारण त्याच्यामध्ये मला व्यत्यय नको आहे. तर आपल्याला माहितीच आहे की संजयला जी दिव्यदृष्टी दिलेली होती श्रीकृष्णाने, त्यामुळे संजय आपल्या ह्याच्यावरचं चित्र होतं, समरांगणावरचं चित्र बघून धृतराष्ट्राला सांगत होता. तर त्या गीतेची सुरुवात होते, धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो. आपण बघा तर ही जी गीता सांगितली गेली त्या गीता कोणी कोणी ऐकली हा जर आपण विचार केला तर भगवंतांनी सांगितली त्यामुळे आता त्यांनी ऐकली. भगवंतांनी अर्जुनाला सांगितली त्यामुळे अर्जुन हा एक श्लोका होता. काही लोक असंही म्हणतात की अर्जुनाच्या ध्वजावर कपिध्वज ज्या म्हणतात मारुती होता, त्या मारुतीनेही ती गीता ऐकली. आणखी डायरेक्टली 2 लोकांनी ऐकली किंवा डायरेक्टली संजयने ऐकली आणि संजयच्या मार्फत. त्यामुळे गीता संपूर्ण 18 अध्याय हे संवादरूपी आहे. त्याच्यामध्ये कोणीतरी कोणाला तरी काहीतरी विचारतं आणि मग तो माणूस त्याचं. तर पहिल्या अध्यायाचं नावच फार सूचक आहे. त्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाला जो विषाद झाला होता यज्ञाच्या विषयी बाबतीत त्याविषयी हा अध्याय आहे. तर आपण त्याची सुरुवात करूया. आणि हे एवढ्याचसाठी बघणं जरुरीचं आहे की ही सिच्युएशन काय होती. म्हणजे जसं मी अगोदर म्हटलं असं नाही आहे की आज ठरलं होतं तर आपण कॅन्सल करून टाकू युद्ध सगळं जाऊ दे. तर ही तुम्ही ह्या सगळ्या श्लोकांचा तुम्ही अर्थ बघितला की तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला अर्जुनाचा तो जो पाय मागे घेणं होतं ते किती सिरियस होतं की त्याच्यासाठी गीता सांगण्याची जरुरी होती. तर आपण सुरुवात करूया. आपण थोडे बरोबर जाऊ आता त्याच्यानंतर. प्रत्येक श्लोकाचा पूर्ण अर्थ मी सांगत नाही पण मग जिथे जिथे मला जरूर वाटेल ओम श्री गणेशाय नमः. श्री वासुदेवाय नमः. श्रीमद्भगवद्गीता प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजय कुरुक्षेत्रावर जिथे कौरव आणि पांडव जमले तिथे काय होतंय ते मला सांग. ते काय करतात. संजय म्हणतो दृष्ट्वा तु पांडवानीकं आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमतीतं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. याला द्रोणाचार्यांना द्रोणाचार्य हे भीष्म सेनापती होते
त्याच्यावर दुर्योधनाची पुष्कळ भीत होती. तेव्हा दुर्योधन भीष्मा आपल्या द्रोणाचार्यांच्याकडे जाऊन त्यांना हे वर्णन करत आहे की ते सगळे जमलेले आहेत लोक, ते कोण कोण आहेत. म्हणजे कुठलं तर आपण मला तर मी मध्ये थांबत नाही, कारण थांबलं की बोलिंग जाते. सगळं म्हणतो आणि मग म्हणतो. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अत्र शूरा महेश्वासा भीम अर्जुन समाहिनी. मध्ये मध्ये थोडून वाचे. भीमार्जुन समाहिनी युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. इथे तरी तो नावं घेत आहे पांडवांच्या याच्यात कोण कोण होते आहेत. आणि तुम्ही सुद्धा बघा, 3-4 श्लोक ही नावं सांगतात. त्याच्यावरून आपल्याकडे किती लोकांचं हाऊ मेनी पीपल आर टेक इन दॅट वॉर फॉर मे बी फॉर पांडवात, परंतु सो मेनी पीपल हॅड कमिटेड देमसेल्फ. त्यांनी आपलं सगळं सोडून तिथे आलं. द्रुपदश्च महारथा दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्तः उत्तमौजाश्च वीर्यवान्. बघा चालूच आहे आधी. सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथे. आता ही आधी संपून झाल्यानंतर दुर्योधन आपल्या सैन्यात कोण आहेत ते सांगतो. आणि इथे थोडं दुर्योधन पॉलिटिक्स खेळत आहे. तो त्याचे 100 भाऊ आहेत, ते पण सगळे विश्वासात वगैरे चांगले योद्धे आहेत. पण तो सांगताना काय सांगतो बघा. अस्माकं तु विशिष्टाय तानुबोधद्विजोत्तम नायकः मम सैन्यस्य संज्ञार्थं ताम्रवीमिते. मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, असं दुसऱ्याला सांगतो. संज्ञार्थं ताम्रवीमिते भवान, आपण बघा, भवान भीष्मस्य कर्णस्य कृपस्य समितीन्द्रः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ति तथैव च. एवढीच नावं तो घेतो. आणि मग म्हणतो अन्येच बहवशूरा मदर्थे त्यक्तजीविता. आणि इथे तो काय म्हणतोय लक्षात ठेवा. आता रेफरन्स आपण पुढे पण बघू. मदर्थे माझ्यासाठी त्यक्तजीविता, जीवन त्यागून किंवा जीवनाचा त्याग करायला तयार असलेले असे पुष्कळ लोक आहेत. नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्धविशारदा. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. मी दोन्ही अर्थ सांगतो, कुठल्याही बाजूला तो होऊ शकतो. श्लोक असा आहे. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं इदमे तेषां बलं भीमाभिरक्षितं. अपर्याप्तचा अर्थ आपण अपूर्ण असा लागतो. काही लोक त्याचा अर्थ अमर्याद असा करतात की ते पर्याप्त आपल्या कवेमध्ये येणार नाही किंवा आपल्या याच्यात येणार ते अपर्याप्त. काही लोक त्याचा अर्थ अपर्याप्त करणं, नावं पण त्याने कमी घेतली, पुढी म्हणतो त्या. पण मी जो जास्तीत जास्त अर्थ ऐकला तो अमाप आहे. माझी सैन्य अमाप आहे. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं इदमे तेषां बलं भीमाभिरक्षितम्. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. इथे तो भीष्मांना खुश करण्यासाठी थोडंसं पॉलिटिक्स करतो. बोलतोय तो द्रोणाचार्यांशी, पण तो भीष्मांचं नाव घेऊन भीष्म आपल्याला आपलं रक्षण करतील असं म्हणतो. तस्य संजनय नहर्षं कुरुवृद्धा पितामहा सिंहनादं विनोद्योच्चै शंखं दद्मौ प्रतापवान्.
इथे जर तुम्ही बघितलं तर पहिला शंख कोणी वाजवला? भीष्मानी वाजवला. का भीष्मानी वाजवला? कारण ते दुर्योधनाने त्यांच्या केलेल्या स्तुतीवर खुश होत त्यांनी पहिला शंख वाजवला. त्यामुळे युद्धाची सुरुवात पूर्वी कोण करत असेल कशी कशी लढली जाते, जो पहिला शंख वाजवेल तो युद्धाची सुरुवात करतो. त्यामुळे या गीतेच्या निरेशनप्रमाणे या अध्यायाप्रमाणे युद्धाची सुरुवात भीष्मांच्याकडून झाली. इंटेन्शनली झाली का ते खुशीत आले म्हणून त्यांनी शंख वाजवला हे माहिती नाही, परंतु अध्यायामध्ये संजयने तरी असं म्हटलंय की शंखम दद्मो प्रतापवान ततशंखाश्च बेयश्च पडवानक गोमुखा सदैवाभ्यनंतर शब्द कुठेतरी माझं मध्ये राहिलं. ओके, तर त्यांनी भीष्माने शंख वाजवल्यानंतर ऑटोमॅटिकली पांडवांच्या बाजूने शंख वाजवायला सुरुवात होणार. तर त्याच्यामध्ये या शंखामध्ये संजय थोडासा पार्शल होता पांडवांना. तर तुम्ही जर बघितलं तर शंख पांडवांची स्तुती करताना जास्त शब्द वापरतो आणि कौरवांच्या विषयी त्यांनी फक्त याने एक शंख वाजवलं ते सांगून टाकलं. आता पांडवांचे शंख कसे वाजले ते तो फार इंटरेस्टिंगली सांगतो. आणि मी एवढ्यासाठी सांगतोय की एवढे सगळे लोक, एवढा सगळा शंखांचा उन्मान, आवाज, उन्मान, हे सगळं वातावरण तयार झालं. अर्जुनही गांडीव घेऊन उभा राहिला आणि त्याच्यानंतरचा हा पुढचा आपण तिथपर्यंत जाऊया आता. कसे शंख वाजले? ततश्वेतैर्हयैर्युक्तैः महती स्यन्दने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतो. आता अर्जुनाचा जो रथ आहे आपल्याला माहिती आहे की तो रथ श्रीकृष्णाने चालवला आणि मला याच्याविषयी कुठलीही सायंटिफिक माहिती नाही की त्याला तो महती संबंध म्हटलेला आहे, मोठा रथ. त्याचं काय, परंतु जी काय मी प्रवचनं ऐकली आहे त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अर्जुनाचा रथ नुसता मोठा नव्हता. तो मोठा तर होता, पण तो वेगवेगळ्या आयुधांनी, वेगवेगळ्या इक्विपमेंटनी, मेडिकल एड, फर्स्ट एड लागणारी एड, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. किंवा त्याला वेगवेगळी लागणारी शस्त्रास्त्र, अग्निशस्त्र, पर्जन्यास्त्र, वायुव्यास्त्र, ही जी सगळी ही आहे ती सगळी त्याच्यावर स्टोअर होती. आणि ही शस्त्र कशी आहेत याचं आपल्याला निश्चित ज्ञान नाही आहे. म्हणजे आपण महाभारतात बघतो कुठेतरी बैलगाडीसारख्या दिसणाऱ्या वाहनावर हे रथ बनवले, पण आपल्याला माहिती नाही ते रणगाड्यासारखे होते का बैलगाडीसारखे होते हे आपल्याला माहिती नाही. परंतु ज्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं वर्णन हे आपण या युद्धामध्ये ऐकतो किंवा बघतो त्याच्यावरनं हे जे रथ होते ते बैलगाड्यांसारखे निश्चित नसतील. जेमतेम डुकडुक चालणारे आपण पुष्कळला बघतो ते चांगले रणगाड्यांसारखे असतील. आणि ते रणगाड्यांसारखे असतील त्यातल्या त्यात अर्जुनाचा रथ, कारण तो महारथी होता, तो मोठा रथ असा होता. तो मोठा रथ कशासाठी होता? त्याच्याकडे शेकडो प्रकारची अस्त्र होती आणि ती अस्त्र त्या रथावर तोड केलेली असायची आणि ते तो मधून काढून त्याचा प्रयोग करायचा. म्हणजे आपण नुसतं बाण घेतला, वर गेला आणि एक मंत्र म्हणून तो बाण सोडला, पण कदाचित ते एवढं सोपं नसेल. अग्निअस्त्र सोडवायचं असेल तर काहीतरी बाहेर करायला लागत असेल, पर्जन्यास्त्र सोडायचं असेल किंवा आणखी काहीतरी करायला लागत असेल. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आता एवढा मोठा रथ मानवी सारथीला चालवणं आणि त्याला गायडन्स देणं हे एखाद्या वेळेला शक्य नसल्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले. आणि हा भाग वेगळा आहे की त्याला त्यांनी ॲडवाईस देत राहिले. परंतु त्या रथाविषयीची सुद्धा जी माहिती आहे कदाचित आपण महाभारतला जास्त डिटेलमध्ये वाचू शकलो तर आपल्याला त्या रथाविषयीची माहिती आहे. पण एक पॉईंट नुसता लक्षात ठेवण्यासारखा आहे जो एरवी कधी बोलला जात नाही. आणि हा मी कोणाचं तरी प्रवचन ऐकलं होतं त्याच्यात त्यांनी हे मेन्शन केलं होतं. तर माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतो. आता तो रसा सगळ्या शंखांची नावं घेतोय. पांचजन्यम ऋषिकेश अर्जुनाचं नाव आहे त्याने पांचजन्य वाढवला शकतो. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं दद्मौ महाशंखं
ॲक्च्युली वृकोदर हे नाव आपल्याला कल्पना माहिती आहे का? हे तर थोडं वेगळं आहे आपल्या मेन विषयापासून, पण तरी इंटरेस्टिंग आहे म्हणून मी सांगतो. वृकोदर हे भीमाचं नाव आहे आणि त्याला माझी ती काय माहिती आहे त्याच्यामुळे त्याला वृकोदर का म्हणतात भीमाला? वृक म्हणजे काय माहिती आहे ना? वृक म्हणजे डुक्कर. तर तो डुक्कर सुद्धा खाऊन पचवू शकत असे म्हणून त्याला वृकोदर हे नाव होतं. भीमाची खाण्याची शक्ती अफाट होती आणि त्याच्यामध्ये हे असं पण तो करू शकतो हे म्हणून त्याला वृकोदर म्हणतात. तर भीमकर्मा वृकोदर आणि त्याचा शंख आणखी मोठा होता. पौंड्रम, त्याच्या शंखाचं नाव पौंड्रम होतं. पौंड्रम दद्मं महाशंखं भीमकर्मा वृकोदरा अनंत विजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरा नकुलसहदेवश्च घोषमणिपुष्पकं. नकुल सहदेवांना काही विशेष महत्त्व संजयने दिलं नाही. काश्यश्च परमेश्वासा शिखंडी मार्था अजून चालू आहे यज्ञाची आधी. धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीच्या अपराजिता. अपराजिता हे पण एका शंखाचं नाव. तर आता मी प्रत्येक पुढच्या श्लोकात नाही सांगत, पण ही सगळी शंखांची नावं संजय डिटेलमध्ये याला सांगतोय. कदाचित त्याला धृतराष्ट्राला आपण बघतो म्हणणं तो संकेत देत असतो की अरे बाबा युद्ध थांबा युद्ध थांबा. कारण धृतराष्ट्राला पण पांडवांची शक्ती इम्प्रेस करण्यासाठी म्हणून तो सांगत होता. द्रुपदो द्रौपदेयाश्च द्रौपदने त्याचा मुलगा सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शंखां दद्मो पृथक् पृथक्. आणि मग पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये कौरवांची अवस्था काय झाली, अर्जुनाची ती अवस्था होण्याच्या अगोदर कौरवांची काय अवस्था होती. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि विदारयत् नभश्च पृथ्वी चैव मुलो वेणुनाद. त्यांची हृदय भंग पावली. त्यांचा इतकी त्यांना धडकी भरली हृदयामध्ये, एवढा मोठा नाद झाला की तो पृथ्वी आणि आभाळ यांना व्यापून गेला. आणि असं संजय म्हणतो. अथव्यवस्थिता अंधृताना. आता हे सगळे तयार झाले. भीष्मानी शंख वाजवला, पांडवांनी शंख वाजवले, पांडवांच्या सगळ्या योद्ध्यांनी सगळ्या लीडर्सनी शंख वाजवले आणि आता युद्धाला सुरुवात होणार. मग आता ह्याच्या पुढचं जे आहे ते आता ही सगळ्यांची लीडर्सनी जय हे काहीतरी घोष पण देत असतील. मला माहिती आपण सिनेमा नाटकात कधी आजकालच्या मिरवणुकात सुद्धा आपण बघतो. पॉलिटिक्स नाही पण कुठल्याही पार्टीची मिरवणूक बघितली तरी आपण बघतो केवढा घोष करतात. भारतीयांना आपण काशे वाजवायचे, अमुक करायचं, तुंदुरी वाजवायच्या, तुतारी वाजवायची, हे सगळं सुरू झालं. आणि केवढा उन्माद चांगल्या आणि म्हणते मी वाईट आणि नाही म्हणते, मला त्या बरोबर शब्द सुचत नाही आहे. एवढा त्या लोकांच्यामध्ये उत्साह झालेला असेल की आता आपण जाऊन शत्रुघ्नला कदाचित दोन्ही बाजूला पण पांडवांच्या बाजूला. तर त्यावेळेला अर्जुन काय म्हणतो, अथव्यवस्थितां दृष्ट्वा धार्तराष्ट्रां कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुर्युद्यम पांडवा. तर इथे पांडव याचा संदर्भ अर्जुनाशी आहे. तर धनुर्युद्यम पांडवा प्रवृत्ते शस्त्र संपाते. शस्त्र सोडायला प्रवृत्त झालेल्या अशा अर्जुनाने हा पॉईंट नोट करण्यासारखा आहे. या पॉईंटपर्यंत अर्जुन परावृत्त झाला नाही. धनुरुद्यम पांडवा ऋषिकेशं तदा वाक्यम इदम आहमहीपते. इदम आहमहीपते ऋषिकेशं तदा वाक्यम. ऋषिकेश म्हणजे अर्जुनाने कृष्णाला असं म्हटलं. काय म्हटलं कृष्णाला, सेनयोरुभयोर्मध्ये प्रथम स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्ष्येऽहं योद्धुकामानवस्थितान् कर्मया सह योद्धव्यं अस्मिन् रणसमुद्यमे. तर तो म्हणतोय की हा माझा रथ तू दोन सेनेच्या मध्यभागी घेऊन चल,
ज्या प्रकारे मला दोन्ही सैन्यामध्ये कोणाबरोबर मला दोन सैन्यामध्ये कोणाकोणाचं युद्ध होणार आहे, कोणाकोणाची फाईट होणार आहे हे मला बघायचं आहे. आणि तोपर्यंत त्याचं म्हणजे धनुर्जन्म पांडवाचं धनुष्य उचलून त्याने हे सांगितलं होतं आणि अजूनही युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही, फक्त शंख फुकले गेलेले. धनुर्जन्म पांडवा संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये प्रथम स्थापयमेक्षित. म्हणजे सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वार्थोत्तम. म्हणजे कृष्णाने दोन सेनेच्या मध्ये त्याचा रथ आणून थांबवला आणि मग तो म्हणाला भीष्मद्रोण प्रमुखता सर्वेशांचमयीक्षितां उवाच. म्हणाला पार्थ, हे पार्थ पश्यैतां उवाच पार्थ पश्यैतां समवेतां कुरुन्निति. तर त्या भीष्म द्रोण यासारख्या मोठ्या मोठ्या योद्ध्यांच्या समोर त्याने पार्थाला आणून उभं केलं. दोन सैन्याच्या मध्ये तिथे नो मॅन्स लँड सारखी असते की तिथे युद्ध होत नाही, तिथे आणून उभं केलं आणि सांगितलं बघ हे कोण कोण उभे आहेत, कौरवांनी कशी रचना केलेली आहे आणि कोण कोण त्यांच्याकडनं आहे. मग इथे आता इथे या अर्जुनाच्या मनस्थितीमध्ये हळूहळू फरक व्हायला लागतोय आणि त्या फरकामध्ये तो पुढे काय बोलतोय तेही आपल्याला बघायचं आहे.